हालेलुया, हालेलुया. तिमोथेला पहिले पत्र 7:7-8 वचन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल काय सांगते? पाश्चात्य समाधानासह भक्ती हा तर मोठा लाभ आहे. वचन सांगते आपण या जगात काही आणले नाही आणि काही घेऊन बरोबर जाणार सुद्धा नाही, तर अन्न वस्त्र असल्या तेवढ्यातच तृप्त असावे. पहा, बायबल इथे आपल्याला काही गोष्टी शिकवते की सर्वात मोठा फायदा लाभ आहे भक्ती, प्रार्थना. दुसरी गोष्ट, आपण या जगात काही आणले नाही, बरोबर काही घेऊन जाणार नाही. तिसरी गोष्ट, जे आहे आपल्याकडे त्याच्यात आपण समाधानी, तृप्त असावे. तर याचा अर्थ कसा आहे पहा, बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते? जसे की आपण अनेक गोष्टी आता पाहत आहोत की अनेक मरणे चालू आहेत, मृत्यू. जसे की मात्र अनेक लोक मरण पावते, मरणाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. मग ती लहान बालक असू दे, या मुलं बाल असो, तरुण पिढी असू दे, या वयस्कर लोक, या म्हातारे लोक घेऊन असू दे, परंतु मरणाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. अधिक मरण होते. अनेक तरुण पिढी आपलं जीवन गमावते आत्महत्येच्या द्वारे, आणि मरणाच्या गोष्टी अधिकच वाढत चाललेले. काय कारण आहे नक्की? की मात्र इतके मृत्यू घडत चाललेले आहेत. अगदी कल्पना नसताना, विचार नसताना इतकी मरण घडत आहेत. अगदी आपण पाहिलं तर हा मनुष्य काल एवढा चांगला होता, व्यवस्थित होता, पण आज जग सोडून गेलं. या व्यक्तीला मी भेटलो होतो, बोललो होतो, पण आज मिळत नाही, दिसत नाही, जग सोडून गेलं. आज अनेक घटना आज अशा घडत चाललेल्या आहेत. लहान वयात, कमी वयात मनुष्य मृत्यू पावते. तर बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते, काय सांगते, या सर्व गोष्टीकडे वळूया. मरण तर प्रत्येकाला आहे, आपण सर्वजण मरणार आहोत. मृत्यू प्रत्येकाला येणार आहे. मरणाच्या बंधनातून कोणी सुटणार नाही. प्रत्येकाला मरण आहे, प्रत्येकाला मृत्यू आहे. आज न उद्या प्रत्येकाला जायचंय. परंतु आज अशा घटना घडत चाललेल्या आहेत की विचार न करता, म्हणजे ज्या व्यक्तीविषयी कधी आपण विचार केला नसेल, ती व्यक्ती आता मरत आहे. लहान वयात, कमी वयात मनुष्य मरण पावते आणि अपघात घडत आहेत, ऍक्सिडेंट होते, आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले. पूर्वीपेक्षा आता हल्ली मरणाची संख्या वाढत चाललेली आहे. काय गोष्टी घडत आहेत आणि मात्र मरण वाढत चाललेले, तर काय करायचंय आपल्याला? बघा, मृत्यू कधी येईल हे काहीच सांगू शकत नाही. आज मनुष्य चांगला दिसत आहे, एकदम धडधाकट, कदाचित उद्या दिसणार सुद्धा नाही, सांगू शकत नाही. मग मरणा अगोदर आपल्याला काय करायचंय? आणि मरणाची संख्या एवढी वाढत चाललेली आहे, त्याचं कारण काय आहे ते पाहू. बघा, बायबल या ठिकाणी काय सांगते? चित्त समाधानाचा सर्वात मोठा लाभ आहे भक्ती, प्रार्थना. पहिली गोष्ट आहे प्रार्थना. दुसरी, आपण या जगात काही आणलं नाही, जोडीला मेल्यानंतर काहीच घेऊन जाणार नाही. तिसरी गोष्ट आहे त्याच्यात तृप्त आणि आहे त्याच्यात समाधानी राहायला शिका. हा मोह, लोभ मात्र आपल्या जीवनात नसावा. मग बायबल या गोष्टीविषयी आपल्याला काही गोष्टी शिकवते की मृत्यू तर वाढत चाललेलाच आहे, ज्याला कोणी थांबवू शकत नाही. मरणाची संख्या अधिक प्रमाणात वाढत चाललेली आहे, मरणाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचंय आणि याचा अर्थ काय आहे तो आपण या सर्व गोष्टी बायबलद्वारे पाहू. या सर्व गोष्टी का घडत आहे? पहिली गोष्ट, मरण का इतकं ओढलेलं आहे? का लोकांमध्ये मरणाचा प्रसंग वाढलेला आहे? मनुष्य प्रार्थना करत नाही, प्रार्थनामय जीवन जगत नाही, भक्ती
नाही. जो सर्वात मोठा लाभ आहे प्रार्थना, त्या प्रार्थनेसाठी आज माणसाकडे वेळ नाही. जोडीला काही आणलं नाही, बरोबर काही घेऊन जाणार नाही, तरी मनुष्य धन संपत्ती पैसा खाणे पिणे याच्या मागे लागलेले आहे. ही सर्व गोला करत आहे. तिसरी गोष्ट बायबल सांगते की आहे त्याच्या समाधानी मनुष्य मिळत नाही, तृप्त नाही, मोह वाढत चाललाय माणसामध्ये. आणि त्यामुळे मरणाचे प्रसंग माणसावर अधिक ओढवलेले आहेत. तर काय सांगते बघा या संबंधाने, इर्मिया 16:6 ते 12 वचनापर्यंत. तिकडे वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता म्हणतो, या देशातली लहान थोर मरतील, कोणी त्यास पुरावायचे नाही, कोणी त्याकरता शोक करावायचे नाही, कोणी त्याच मुले आपल्या शरीरात घाई करणार नाही, त्याच मुले आपले डोके भांदरणार नाही. मृत्यूविषयी एखाद्याचे समाधान करावे म्हणून कोणी त्यासाठी भाकरी मोडणार नाही. कोणाचे आई बाप मेले तर त्याचे सांत्वन करण्यास कोणी त्याच्या पुढे त्याला करणार नाही. बायबल काही स्थिती म्हणतो, लहान दूर सर्व मरणार. छोटी मुलं, लहान वयाची व्यक्ती पण मरणार, मोठी व्यक्ती पण मरणार, लहान दूर सर्व, लहानापासून मोठ्यापर्यंत अनेक लोक मरणार, मृत्यू येणार. कोणी कोणासाठी रडणार पण नाही, अशी वेळ येणार. कारण मृत्यूचं प्रमाण वाढणार. बायबल सांगते मरणाचे इतके प्रमाण वाढणार की आई बाप मुलांसाठी, मुलं आई बापासाठी सुद्धा रडणार नाही. कारण एकामागे एक मरण चालू राहणार, मृत्यू चालू राहणार, एकामागे एक लहान थोर मरत राहणार. लहान बालक पण मरणार, तरुण पिढी पण मरणार, वय झालेले लोक सुद्धा, लहान थोर या सर्व लोकांचा मृत्यू घडणार. आणि वचन सांगते हे सर्व मरणाचे प्रसंग ओढतील का लोक विचारतील याचं कारण काय एवढी मरण पसरत चाललेले आहे, काय का मृत्यू येत चाललेले, लोक विचारतील की याचं कारण काय. तर ते वचन काय पुढे सांगते पहा. हालेलुया. 10 वचना, तू या लोकांना सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजे ते तुला विचारतील, परमेश्वराने सर्व मोठी अरिष्ट आम्हावर येईल असे का सांगितले. परमेश्वर आमचा देव याच्या विरुद्ध आम्ही कोणता अपराध, कोणते पाप केले. तेव्हा तू त्यास सांग, परमेश्वर म्हणतो, कारण हेच की तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला, त्याने देवामागे लागले, त्याने त्याची सेवा व भजन केले, त्याने मला सोडिले, माझे नियमशास्त्र पाळले नाही. तुम्ही तर तुमच्या पूर्वजांपेक्षा जास्त दुष्कर्म केले आहे. कारण पहा तुम्ही सगळे आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे वागत असून माझे ऐकत नाही. याकरता जो तुम्हाला ठाऊक नाही व तुमच्या पूर्वजास ठाऊक नाही अशा देशात तुम्हाला देशातून घालून देईन. तिथे तुम्ही रात्रंदिवस अन्नदेवाची सेवा करत राहाल, कारण मी तुम्हावर कृपा करणार नाही. काय म्हणतो प्रभू. लोक तुला म्हणतील ही काय एवढे मोठे अरिष्ट आमच्यावर येईल, काय एवढे मरण घडतील, मृत्यू घडतील. त्यांना सांग की मात्र तुम्ही परमेश्वर सोडिलेले अन्न देवा पुढे धूप जाळता, तुम्ही मूर्तीपूजा करता, तुम्ही दुष्कर्म करता, तुम्ही परमेश्वराच्या विरुद्ध पाप करता, तुम्ही हट्टी आणि जिद्दी बनलेले आहेत, म्हणून हे प्रसंग तुमच्यावर ओढलेले आहेत. हालेलुया. तर मनुष्य देवासाठी वेळ काढत नाही. का मरणे प्रसरत चालले बायबल सांगते, कारण मनुष्य देवासाठी वेळ काढत नाही, पाप करत आहे, मोज मजा, खाणे पिणे, नाच तमाशा, बस हेच. कोणी प्रार्थना करत नाही, देवासाठी वेळ काढत नाही, तर मात्र सर्व जगाच्या गोष्टीमध्ये पूर्ण रीतीने गुंतलेले आहेत. देवाला वेळ देण्यासाठी माणसाकडे वेळ नाही, वेळच मिळत नाही. काम आहे, धंदा आहे, नोकरी, कुटुंब आहे, मुलं बाळ आहे, वेळच मिळत नाही. तर प्रभू म्हणतो तुम्ही माझे नियम पाळत नाही, आज्ञा पाळत नाही, माझ्या वचनाप्रमाणे चालत नाही, आणि त्याचं कारण आहे हा मृत्यू पसरत चाललेले आहे. लहान थोर मरणार, कोणी कोणासाठी रडणार पण नाही, इतकी मरणे चालू होणार. हालेलुया. हालेलुया. कोणी कोणासाठी शोक पण करणार नाही, एवढी मरण चालू होणार. प्रभू म्हणतो की नवरा नवरीचं वचन काय सांगते 5:9, कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो, पहा तुमच्या हयातीत तुमच्या डोळ्यापुढे ठिकाणातून खुशालीचा व आनंदाचा शब्द, नवऱ्याचा व नवरीचा शब्द नाहीसा होईल असे मी करीन. तुमच्या आनंदाच्या
लग्नाच्या प्रसंगात मृत्यू घडतील. हालेलुया. लग्न चालू असेल नवरा नवरीचं, तेव्हाही दुःखाचे प्रसंग येतील, त्यावेळी मरण होतील. तुम्ही आनंद करतात, जयोत्सव करतात, प्रोग्राम करतात, कार्यक्रम करतात, तेव्हाही मृत्यू होतील, मरण घडतील. आणि मग तुमच्या आनंदाचे दिवस शोकाचे, दुःखाचे असे दिवस बनले जातील. तुम्ही आक्रोश करतील, कारण त्यावेळी मरणाचे प्रसंग ओढतील. हालेलुया. आणि खरोखर हेच तर चाललेले आज अनेक घटना मात्र घडत चाललेले. अगदी लग्न कार्यामध्ये मृत्यू, अगदी घरामध्ये आनंदाचे दिवस आहेत, उत्साहाचे दिवस आहेत, काही कार्यक्रम आहे तरी मरण घडत आहे. अगदी आनंदाचे दिवस शोकाचे दिवस बनले गेलेले आहेत. कल्पना नाही, विचार नाही, ध्यानीमनी नाही, अशा गोष्टी आता घडत आहेत. मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले, विचार करू शकत नाही अशा घटना घडत चाललेले. कारण मनुष्य देवासाठी वेळ देत नाही. लक्षात ठेवा, आपण शेवटच्या दिवसात आहोत आणि ही वेळ आहे प्रार्थना. काय सांगते? सर्वात मोठा लाभ आहे प्रार्थना. प्रार्थना करा, प्रार्थनेसाठी वेळ काढा. दुसरी गोष्ट आहे, आपण जगात काही आणलं नाही, बरोबर काही घेऊन जाणार नाही, म्हणून मात्र लक्षात ठेवा काय घेऊन जाणार? धार्मिकता, सत्कृत्य करायचे मरणा अगोदर. जोपर्यंत जीवन आहे, सांगू शकत नाही किती वर्ष जगणार, किती वर्ष या जगात राहणार, कधी मरणार, काहीच माहिती नाही. कोणाची शाश्वती गॅरंटी नाही. पण एवढं माहिती आहे की जीवन आहे तर काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, काहीतरी सत्कृत्य केलं पाहिजे. बरोबर काहीच नेणार नाही, ना पैसा, ना सोने, ना वस्त्रे, ना मूल्यवान वस्तू, काही जोडीला घेऊन जाणार नाही. आपली धार्मिकता जाणार आहे आपल्या जोडीला. मग जी मरणाच्या अगोदर काय करायचंय? दाविदाने काय केलं मरणा अगोदर? बायबल काय सांगते पहा, दाविदाने मरणाच्या अगोदर काय केलं? 1 इतिहास 22 अध्याय 2 ते 5. दाविदाने परमेश्वराच्या मंदिरासाठी पुष्कळ तयारी करून ठेवली. त्याने अनेक दार काढून ठेवलं देवासाठी, देवाच्या सेवेसाठी, कार्यासाठी, मंदिरासाठी. 5 वचन सांगते की दाविदाने मरणा अगोदर देवाच्या कार्यासाठी भरपूर मात्र तयारी करून ठेवली. मरणा अगोदर काय करून ठेवलं त्याने? बघा, लोक मरणाच्या अगोदर आपल्या घरची व्यवस्था लावतात, आपल्या जमिनीची वाटणी करतात, पैशाची वाटणी करतात. हा तुझा हिस्सा, हा तुझा हिस्सा, हे तुझे दागिने, हा तुला पैसा, हे जमिनीचा वाटा तुझा. मरणाच्या अगोदर हे करून ठेवतात, ते करून ठेवतात, पण धार्मिकच काम काही करत नाही. की मला देवाच्या घरी आज ना उद्या जायचंय, मी काहीतरी सत्कृत्य करतो, मी गरीबांना दानधर्म करतो, मी देवाची सेवा करतो, मी देवाचं काम करतो, धार्मिकतेने वर्ततो, हेच कोणी विचार करत नाही. दाविदाने मरण्या अगोदर धार्मिक कामं केली. बायबल सांगते दावीद मरण्या अगोदर त्याने परमेश्वराच्या सेवेसाठी पुष्कळ तयारी करून ठेवली. वचन सांगते 1 इतिहास 29 अध्याय, देवाच्या मंदिरासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनी गोळा करून ठेवले. अगदी धन संपत्ती, सोने, रुपये, अनेक वस्तू. त्याने आपल्या मुलाला ताकीद दिली, लक्षात ठेव, परमेश्वर तुला निवडले, तू परमेश्वराचे मंदिर बांधणार आहे. देवाचे कायदे कानून नियम पाळ, परमेश्वराचे नियम पाळ. देवाने वचन दिले तुझी संतती गादीवर कधी कुटणार नाही, तर तू देवाचे नियम पाळ. देवाला सोडू नकोस, परमेश्वराचे नियम पाळ, म्हणजे परमेश्वर तुझ्या जोडीला राहणार. दावीद मरण्या अगोदर मुलांना देवाची शिकवण देतो. दावीद मरण्या अगोदर देवाची सेवा करतो, देवाच्या कार्यासाठी सर्व दान गोळा करून ठेवतो. इतर काही त्याने केलं नाही. दावीद मरणा अगोदर धार्मिक कृत्य करत आहे. आपण काय करत आहोत? मरण तर प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला मरण आहे. आपण सर्व जग सोडून जाणार आहोत. आज उद्या कधी काहीच सांगू शकत नाही, कधी मरणार कोणाची शाश्वती मिळत नाही. पण आज करणार काय आहोत आपण? मरणार तर प्रत्येक आहोत, पण त्या अगोदर आपल्याला काय करायचंय? हालेलुया. जोडीला जाणार आहे काय आपल्या? ना पैसा, ना सोने दागिने, ना जमीन, ना घरदार, ना बंगला गाडी, काहीच जाणार नाही. बघा वचन काय सांगते की मात्र यिर्मया 22 अध्याय 14 ते 19, योशिया राजाचा पुत्र काय म्हणतो? योयाकीम, पहा मी तो तर म्हणत आहे मी आता मोठं घर बांधणार आहे. तू काय म्हणत आहे पहा? तो म्हणतो मी आपल्यासाठी विस्तीर्ण घर व लांब रुंद मांड्या बांधीन. तो त्याला बहुत खिडक्या पाडितो. त्याने घरात गंध सरूची तख्तपोशी केली, हिंगुलाचा रंग दिला आहे. काय सांगते वचन? मी आता मोठं घर बांधणार, माझ्या घराला रंग मोठ्या मांड्या बांधणार, वरच्या खोल्या काढणार, मी मोठ्या खोल्या काढणार.
पण परमेश्वर काय म्हणतो माहितीये तुला? देव पिता योशे राजाचा मुलगा यहोयाकीम म्हणतो, काय चाललंय तुझं? तू म्हणतो मी मोठं घर बांधणार, मोठ्या मोठ्या खोल्या काढणार, मी माझ्या घराला असा रंग देणार. पण प्रभू म्हणतो तू मरणार आहेस. तुझ्यासाठी कोणी शोक पण करणार नाही, कोणीच नाही. अरे माझा बांधव, असा शोक पण तुझ्यासाठी कोणी करणार नाही. का? कारण तुझा बाप गरिबांना दानधर्म करत होता, दीन दुबल्यांचा न्यायनिवाडा करत होता, पण तू हे तर काहीच केलं नाही. परमेश्वर पिता काय म्हणतो योशा राजाच्या मुलगा यहोयाकीमला? तुझा बाप दीन दुबल्यांचा न्याय करायचा, खाऊन पिऊन सुखी होता बाप तुझा, पण तो दानधर्म करायचा, दीन दुबल्यांचा न्याय करायचा, गरिबांना मदत करायचा, पण तू यापैकी काहीच केलं नाही. तू फक्त दुष्कृत्य केली, अन्याय, अत्याचार याच्याकडे तुझे डोळे लागलेले आहेत, मोह मायाकडे तुझे डोळे लागलेले आहेत. मग तू मरणार, आणि जर तू मरणार तर तुझ्यासाठी कोणी शोक पण करणार नाही. हालेलुया, हालेलुया. तर तू काय विचार करतो? हा, मी एवढा मोठं घर बांधेल, हा बंगला बांधेल, मी अशा खोल्या काढेन, असा रंग देईल. तुझ्या डोक्यात तेच आहे, पण तू धार्मिक काम काय करत नाही. तू दीन दुबल्यांना मदत करत नाही, गरिबांची सेवा करत नाही. तुझ्या डोक्यात फक्त धन, मोह, लोभ हे सर्व भरलेले आहे, म्हणून तू मरणार, आणि तुझ्यासाठी कोणी शोक करणार नाही. आज परमेश्वर हेच म्हणतो, तुम्ही म्हणता मी घर बांधेन, बंगला बांधेन, मी पैसा कमान, मी हे करेन, पण माझ्यासाठी तुम्ही काय करणार? तुम्ही गरिबांसाठी काही करत आहात का? तुम्ही दीन दुबल्यांचा न्याय करत आहात का? तुम्ही दानधर्म करत आहात का? तुमचे डोळे फक्त धन, मोह, माया याच्याकडेच लागलेले आहेत. मी हे करणार, मी ते करणार, पण मी देवाची सेवा करणार, मी गरिबांना मदत करणार, हे तुम्ही म्हणतच नाही. परमेश्वर पिता म्हणतो तुम्ही सर्व यहोयाकीम प्रमाण झालेले. आणि खरोखर योशा राजाचा पुत्र यहोयाकीम याच्या वेळी मात्र बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर मात्र यरुशलेमेवर आला. यरुशलेमेवर त्यांनी चढाई केली. अगदी त्याच्या वेळी यहोयाकीम, सिदकिया राजा याच्या वेळी तर नगर जाळून टाकण्यात आलं, यरुशलेम जाळण्यात आलं, अगदी मंदिरही जाळण्यात आलं. यहुदी लोकांना पाडा करून नेण्यात आलं, अनेक लोकांना मारण्यात आलं, अनेक लोकांची हत्या करण्यात आली. त्यावेळी यहुदी लोक, इस्रायल लोक 70 वर्ष बाबेल देशामध्ये बंदिवान राहिले. जो म्हणत होता मी हे करीन, ते करीन, काहीच करू शकला नाही. अगदी देश पण त्यावेळी जाळण्यात आला आणि सर्व भस्म करण्यात आलं. अनेक लोकांची प्रेती त्यावेळी पडली, कारण परमेश्वराचे नियम कोणी पाळत नव्हते, देवाच्या आज्ञा कोणी पाळत नव्हते. घरे बांधणार, बंगले बांधणार, हे करणार, तेच विचार त्यांच्या डोक्यात होते, काहीच करू शकले नाही. उलट मृत्यू पसरला गेला त्यांच्यामध्ये, मरण पसरले गेलं त्यांच्यामध्ये. आज बायबल शिकवत आहे तुम्ही मरण अगोदर काय करणार आहात. जोडीला काहीच घेऊन जाणार नाही, काही आणलं नाही, काही बरोबर जाणार पण नाही, आणि त्याच्यात समाधानी राहा आणि परमेश्वराची सेवा करा. धार्मिक काहीतरी काम करा, कारण धार्मिकता जाणार, आपली कर्म जाणार आपल्या जोडीला, आपली कृत्य जाणार आहेत आपल्या जोडीला, धन, पैसा, वस्तू जाणार नाही. एक राजा होता. हा राजा भरपूर मात्र स्वार्थी, गर्विष्ठ, धनलोभी राजा होता. कधी गरिबांना मदत करत नव्हता, कधी गरजवंतांना सहाय्य करत नव्हता. अगदी पैशाचा भरपूर मोह असलेला राजा होता. भरपूर धन, संपत्ती, पैसा साठवून ठेवला होता त्याने. कधी गरीब गरजवंतांना मदत करत नव्हता. एक दिवस त्या राजाकडे एक साधू आले, आणि मात्र एक साधू बाबा त्या ठिकाणी त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने पाहिलं की हा जो राजा आहे तो कधीच गरिबांना मदत करत नाही. भरपूर पैसा, धन, संपत्ती सर्व काही साठवून ठेवलेले, पण मात्र गरजवंतांना देत नाही. तेव्हा साधू बाबाने एक युक्ती केली. त्याने त्या राजाला म्हटलं, महाराज तुम्ही जेव्हा मात्र मला वरती भेटतील तेव्हा ही सुई मला द्या. ही सुई आता तुमच्याकडे ठेवा, आणि जेव्हा आपण वरती भेटतील ना देवाच्या राजा स्वर्गात, तेव्हा ही सुई तुम्ही मला तिकडे द्या. आता मी तुमच्याकडे ठेवायला देतो. तेव्हा राजा काय म्हणतो की साधू बाबा तुम्ही मेल्यानंतर आपल्या जोडीला काहीच घेऊन जात नाही, पण तुम्हाला पक्के ठाऊक आहे, मग मी सुई कशी घेऊन जाणार आणि तुम्हाला देणार. तर साधू बाबांनी म्हटलं, बरोबर उत्तर दिलं. मेल्यावर कोणी आपल्या जोडीला काहीच वस्तू नेणार नाही. सोने रुपये सोडू दे, एक सुई सुद्धा, लहानशी सुई सुद्धा जोडीला नेणार नाही. मग तू धन कोणासाठी गोळा करून ठेवले? का नाही तू गरिबांना आणि गरजवंतांना देत? तुझी चांगली कर्म तुझ्या जोडीला
वस्तू जाणार नाही. हा जो पैसा जमा केला तू जोडीला जाणार नाही तुझ्या. तू जर हा गरिबांना दिला तर तुला स्वर्गात मिळेल. तू गरजवंतांना दिला तर तुला स्वर्गात मिळेल. तुझी कर्म तुझ्या जोडीला जाणार आहेत. तेव्हा राजाची टूप पेटते. तेव्हा राजाला ही गोष्ट कळते आणि तो गरीब आणि गरजवंतांना मदत करायला सुरुवात करतो. लक्षात ठेवा, पण काही आणलं नाही, काही जोडीला घेऊन पण जाणार नाही. आज मनुष्य जगामध्ये पैसा, संपत्ती किंवा जगाच्या गोष्टी, वस्तू याच्याच मागे लागलेले, पण मेल्यानंतर तू जोडीला काहीच घेऊन जाणार नाही. मरण तर प्रत्येकाला आहे. बायबल काय सांगते? उपदेशक या पुस्तकामध्ये 8 अध्यायामध्ये 6 ते 9 वचनापर्यंत त्या ठिकाणी उपदेशक काही गोष्टी आपल्याला शिकवते. प्रत्येक गोष्टीला नेमिलेला काळ व न्याय समय असतो, कारण मनुष्याची भयंकर दुर्दशा होते. पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते. कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल? प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही. मरण दिवस कोणाच्या स्वाधीन नाही. हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही. हे सर्व मी पाहिले आहे. भूतलावर चालू असलेल्या सर्व कृत्याकडे मी आपले चित्त लाविले आहे. एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालून त्याचे नुकसान करीतो. काय म्हणतो सलमन राजा? उपदेशक हे म्हणते की प्रत्येकाचा एक काळ नेमलेला आहे, तर मरण काळ सुद्धा नेमलेला आहे. मरणावर कोणाची सत्ता नाही, ना त्याला कोणी थांबवू शकत की मरण आलं आणि तसं आज नाही तू उद्या आहे. मरणावर कोणाची सत्ता नाही. बायबल सांगते संग्राम कोणाला सुटणार नाही. प्रत्येकाला मरण आहे, प्रत्येकाला मृत्यू आहे. प्रत्येक जण हे जग सोडून जाणार आहे, पण त्यापूर्वी अगोदर काहीतरी केलं पाहिजे. वचन सांगते एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवतो, हुकूमत चालवतो, दुष्कर्म करतो, पण चांगली कर्मच करत नाही. चांगली कृत्यच मात्र तो करत नाही की मला देवासाठी काहीतरी केलं पाहिजे, परमेश्वराच्या राज्यासाठी मला झटलं पाहिजे, मला प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे, प्रार्थनेसाठी मला वेळ काढलीच पाहिजे. मी माझ्या जोडीला काहीच घेऊन जाणार नाही. मी जर अचानक मृत्यू पावलो तर मी कुठे जाणार? स्वर्गात की नरकात? मी काय कर्म केलेले? मी कोणत्या गोष्टीमध्ये जीवन जगत आहे? मी कोणती कृत्य करत आहे? माझं जीवन कशात आहे? पापात, नाशात की चांगल्या कर्मात आहे? स्वतःच्या जीवनाचं आज आत्मपरीक्षण करा. स्वतःला चाचपडून पहा. मी कसं आहे? मी किती धार्मिक आहे? मी परमेश्वरासाठी किती वेळ काढत आहे? मी परमेश्वराची किती सेवा करत आहे? मी सत्कृत्य करत आहे का? मी दानधर्म करत आहे का? मी गरजवंतांना मदत केलेली आहे का? जर आज रात्री देवाने मला बोलवलं तर मी कुठे जाईल? स्वर्गात की नरकात? हालेलुया. आपल्या प्रत्येकाला आज आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करायचंय. वचन सांगते लूक 12 ते 16 ते 19 वचनात प्रभू येशू म्हणते कोणी एक धनवान मनुष्य होता. त्याच्या जमिनीला भरपूर पीक आलं, भरपूर धान्य आलं. तो काय म्हणते? मी आता माझी कोठारी मोडून मोठी बांधेन. माझं धान्य, माझं धन, माझा पैसा सर्व काही मी त्याच्यामध्ये साठवीन आणि मी माझ्या जीवाला म्हणेन की आता पुष्कळ वर्ष पुरतील इतका माल तू तुझ्यासाठी साठवून ठेवलेले आहे. पण देव त्याला काय म्हणतो माहिती? वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता त्याला काय म्हणत आहे? अरे मूर्खा, आजच रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे तू साठवले ते कोणाचे होईल? काय सांगते वचन? 22 वचन. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले ते कोणाचे होईल? आजच रात्री जीव मागितला जाईल. तू धन साठवले, जोडीला काहीच जाणार नाही, मग ते कोणाचं होईल? तर तू स्वर्गासाठी काहीच जमा केलं नाही, आजच रात्री तू मरणार आहे, मग हे धन कोणाचं होईल? हालेलुया. जोडीला काहीच घेऊन जाणार नाही तो आणि चांगली कर्म केली नाही, त्यामुळे तू स्वर्गातही जाऊ शकत नाही. प्रभू म्हणत आहे मरण कधी येईल कोणालाच माहिती नाही. आपल्या प्रत्येकाला माहिती नाही. मग त्यापूर्वी आपण काय करणार? आपण विचार करणार आता आहे ना माझं जीवन, वय आहे, तरुण आहे, वाटते तसं जीवन जगतो, मौज मजा करतो, खातो पितो, नाच तमाशा. आता भरपूर वर्ष बाकी आहेत. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी पश्चाताप करेन, प्रार्थनेला येईन, मी प्रार्थना करेन, दानधर्म करेन, गरिबांना मदत
नाही, सांगू शकत नाही. आपण स्वतः डोळ्याने पाहतो कशी मरण होत चाललेली आहे ती. लहान मुलं मरत आहेत, लहान बालकं मरत आहेत, तरुण पिढी मरत चाललेली आहे, कमी वयात मुलं मरत आहेत, तरुण वयात लोक मरत चाललेले आहेत, अनेक अपघात, अनेक ऍक्सिडेंट घडत आहेत, आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. सांगू शकत नाही. अशा घटना घडत आहेत, अशा गोष्टी घडत चालले, भयंकर आजाराने माणसांना ग्रासलेले, मोठे मोठे आजार शरीरात तयार झालेले आहेत, अटॅक सारखे आजार घडत आहे, ज्याद्वारे मनुष्य मृत्यू पावत आहे. अटॅक येऊन अगदी मनुष्य मरण पावत आहे, झटका खाऊन मनुष्य मरत आहे. सांगू शकत नाही. कोणाची गॅरंटी नाही, कोणाची शाश्वती मिळत नाही, काहीच सांगू शकत नाही. मनुष्य कधी जग सोडून जाणार, पण त्यापूर्वी काहीतरी करा. आपण कधी देवाकडे जाणार माहिती नाही, पण त्यापूर्वी काहीतरी करायचंय. दावीदाने मरणा अगोदर परमेश्वराचं काम केलं, चांगली सत्कृती केली. आपल्याला तेच करायचंय. मरणा अगोदर परमेश्वराची सेवा करा, गरिबांना मदत करा, गरिबांना सहाय्य करा. जेव्हा आपण गरिबांना मदत करणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार. ही सत्कृत्य आपल्या जोडीला देवाच्या राज्यामध्ये जाणार. मग कधी पण मरो, आज रात्री किंवा मरो, कधी पण मरो. आपण धार्मिक आहोत ना, देवाचे नियम पाळतो, प्रार्थना करतो, गरिबांना मदत करतो, मग भले कसाही मृत्यू येऊ, चिंता नाही, देवाच्या राज्यात जातील, स्वर्गीय राज्यामध्ये आपण प्रवेश करतील. कारण मरणाला कोणी अडवून थांबू शकत नाही. जो सत्कृत्य करणार तो देवाच्या राज्यामध्ये जाणार. मरण कसंही बघा, ज्याच्या बाबतीत काहीच सांगू शकत नाही. दावीद काय म्हणतो, 1:20-3 दावीद योनातानास म्हणतो, मजमध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पायरीचे अंतर आहे. काय सांगतो दावीद योनातानला? माझ्यामध्ये आणि मृत्यूमध्ये एका पायरीचे अंतर आहे. जसं घरात चढायला 4, 5, 10 किती पायऱ्या असू दे, एक पायरी टाकली की दुसरं एकच पाऊल टाकायचं. एका पायरीसाठी एकच पाऊल, पटापट चढतो आपण. एक पाऊल टाकले की दुसऱ्या पायरीवर पाय दिला, अगदी मात्र 1 सेकंदही लागत नाही. दावीद तेच म्हणतो, माझ्या आणि मरणामध्ये एका पायरीचं अंतर आहे. खरोखर सांगू शकत नाही केवढं अंतर आहे आपल्यात आणि मरणात. किती अंतर आहे कोण सांगू शकतो? म्हणून दावीद म्हणतो एका पायरीचं अंतर. सांगू शकत नाही मरण कधी येणार, दावीद म्हणतो. पुढे वचन काय सांगते पहा, हालेलुया. 2 शमूएल 14 वचनात, आपला सर्वांस मरणे आहे, आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही. ही बुद्धिमान स्त्री काय म्हणत आहे दावीदाला? आपला सर्वांना मरणे आहे, सर्व मरणार आपण भूमीवर, मातीवर, धुलीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, जे परत भरून काढता येणार नाही. मेल्यानंतर परत जीवनदान मिळणार नाही. मातीवर ओतलेल्या पाण्यासारखे आपण आहोत. मातीवर, धुलीवर पाणी होता बघा, परत भरून काढता येते का? माती शोषून घेते पाणी, परत तो पाणी भरून काढता येत नाही. मनुष्य असाच आहे, मनुष्याचा मृत्यू असाच आहे, मातीवर ओतलेल्या पाण्यासारखं, जो परत त्याला जीवनदान मिळणार नाही. पश्चाताप करण्यासाठी, सत्कृत्य करण्यासाठी, गरिबांना मदत करण्यासाठी पुन्हा जीवनदान नाही. एकदा जीवन आहे, मेला की संपलं. म्हणून बायबल सांगते आपल्या सर्वांना मरणे आहे. मनुष्य जणू काय मात्र मातीवर ओतलेल्या पाण्यासारखं आहे, जे परत भरता येत नाही. हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. मग त्यापूर्वी काहीतरी करा. म्हणून बुद्धिमान स्त्री दावीदाला म्हणत आहे, म्हणून घालून दिलेल्या आपल्या मुलाला बोलून आणा. कारण दावीदाचा मुलगा अबशालोम दावीदापासून दूर गेला होता, आणि म्हणून बाई सांगत आहे आपल्या मुलाला बोलवा. कधी मरण येईल सांगू शकत नाही, मुलाला बोलवा आपल्या. तेव्हा दावीद त्या स्त्रीचं ऐकून मात्र ही योवाने युक्ती केली होती, आणि दावीदाने आपल्या मुलाला बोलवलं आपल्याकडे. हालेलुया, हालेलुया. खरोखर मरण मृत्यू कधी येईल हे कोणालाच ठाऊक नाही, कोणालाच माहिती नाही. मग आता त्या अगोदरच काहीतरी धार्मिक कामं करा, त्या अगोदरच काहीतरी आपल्याला सत्कृत्य करायचे, परमेश्वराचे नियम आपल्याला
कमवायचे, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे नियमाप्रमाणे आपल्याला चालायचंय. कोणाचे काहीच गॅरंटी नाही, काही शाश्वती नाही, पण त्यापूर्वी आपण काहीतरी करू शकतो, सत्कृती करू शकतो, गरिबांना मदत करू शकतो, चांगली कामं करू शकतो, देवासाठी वेळ काढू शकतो, देवाची सेवा करू शकतो. म्हणून हे जीवन आहे हे परमेश्वराच्या सेवेसाठी आणि परमेश्वराच्या कामासाठी, कार्यासाठी वापरण्याचा आपल्याला पूर्ण रीतीने प्रयत्न करायचा आहे. कारण आपल्या जोडीला काहीच जणांनी पुढे बायबल काय सांगते पहा, उपदेशक या पुस्तकामध्ये 5 अध्याय वचन सांगते, त्या ठिकाणी 15 ते 16. तो मातीच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमाचे काही फल आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही. तो जसा आला तसा सर्वतोपरी परत जाईल. ही मोठे अनिष्ट आहे. त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ. काय सांगते बायबल? मनुष्य रिकाम्या हाताने जाणार, बरोबर काहीच घेऊन जाणार नाही. त्याने उद्योग केला, धन साठवलं, पैसा साठवला, भरपूर संपत्ती गोळा केली, पण जोडीला काहीच गेलं नाही. त्याचं व्यर्थाने वायफळ आहे. भले पैसा कमावले, धन कमावले, पण गरीबाला तरी द्या, गरजवंताला तरी मदत करा, परमेश्वराच्या सेवेमध्ये हातभार लावा, जे स्वर्गात जमा होईल. हालेलुया. या जगात भरपूर पैसा कमावले, आपणच का त्या मौजमजा केली तर स्वर्गात जमा होणार नाही. जेव्हा मनुष्य ते गरीबाला देतो, दान धर्म करतो, देवाच्या सेवेमध्ये हातभार लावतो, तेव्हा ते स्वर्गात जमा होते, तेव्हा ते स्वर्गात तयार होते. आणि मग इथून तिथे गेल्यानंतर त्याचा उपयोग आपल्याला होतो. बायबल सांगते, मरणा अगोदर काहीतरी धार्मिक कामं करा, काहीतरी सत्कृत्य करा, जोडीला काहीच घेऊन जाणार नाही. लोभ आपल्यामध्ये नसावा, आहे त्याच्या तृप्त, आहे त्याच्या समाधानी असा. आणि सर्वात मोठा फायदा आहे प्रार्थना, भक्ती. प्रार्थनेमध्ये राहा, भक्तिदायी जीवन जगा. देवाच्या वचनात राहिल्याने, प्रार्थनेत राहिल्याने परमेश्वर मात्र आपल्याला अनुग्रह देणार. परमेश्वराच्या कृपेने, शक्तीने आणि सामर्थ्याने मात्र आपण भरले जाणार. परमेश्वर आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी मात्र देणार, जेव्हा आपण परमेश्वराचे नियम पाळणार तेव्हा, जेव्हा आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा परमेश्वर आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र घडवणार. पुढे वचन काय सांगते पहा, स्तोत्रसंहितामध्ये 49 अध्याय 16 ते 17 वचनामध्ये, तिकडे पण वचन तेच सांगते आपल्याला. एखादा मनुष्य भरपूर श्रीमंत झाला, धनवान झाला, तर वचन काय सांगते, तू धनवान झाला तरी तू घाबरू नकोस की हा मनुष्य भरपूर धनवान झालाय, त्याच्या घराचा डांबडोल वाढलेले. बायबल सांगते तू घाबरू नकोस, कारण जेव्हा तो मृत्यू पावेल तेव्हा आपल्या बरोबर काहीच घेऊन जाणार नाही, त्याचा थाटमाट त्याच्या मागून खाली उतरणार नाही. काय सांगते वचन? काही जोडीला नेणार नाही, तो काही बरोबर घेऊन जाणार नाही. भरपूर मोठा धनवान आहे, भरपूर मोठा श्रीमंत आहे. काही लोक सांगतात, हा एवढे लोक मोठे श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे एवढा पैसा आहे, एवढं धन आहे, पण जोडीला काय जाणार आहे? मनुष्य हा विचार करतो, तू श्रीमंत आहे, त्याच्याकडे एवढा पैसा आहे, एवढं धन आहे, एवढी दागिने, एवढे सोनं आहे, त्याचं मोठा बंगला आहे, गाड आहे, पण जोडीला काय जाणार? काहीच जाणार नाही. ते इकडेच राहणार आहे पृथ्वीमध्ये. तो श्रीमंत आहे ते महत्वाचं नाही, त्याच्या जोडीला काय जाणार ते महत्वाचं आहे. त्याने गरीबाला किती दान धर्म केले, गरजवंताला किती मदत केली, त्याने सत्कृत्य किती केली, देवाच्या सेवेला किती हातभार लावलाय, हे महत्वाचं आहे. कारण तेच त्याच्या जोडीला जाणार आहे, बाकी जोडीला काही जाणार नाही. मरण कधी येईल ठाऊक नाही, पण त्यापूर्वी काहीतरी सत्कृत्य करा, त्या अगोदर काहीतरी चांगली कामं करा. जेव्हा हे करणार तेव्हा मात्र चांगली कामे आपल्या जोडीला देवाच्या राज्यामध्ये जाणार, स्वर्गीय राज्यामध्ये आपली चांगली कृत्य जाणार. म्हणून त्यासाठी मरणापूर्वी, मृत्यूपूर्वी अगदी चांगली कर्म आपल्याला करायचे. मरण कोणाचं काही सांगू शकत नाही. मरणाचं प्रमाण वाढत चाललेले, खरोखर भरपूर प्रमाणात वाढत चालले. आपण आपल्या डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, अनेक घटना घडत चाललेले. आज त्यांची वेळ आहे तर काही दिवसांनी आपली पण येईल, काहीच सांगू शकत नाही.
पण त्यापूर्वी काहीतरी सत्कृत्य करायचे. परमेश्वराचे नियम आपल्याला पाळायचे, प्रभूच्या आज्ञा आपल्याला पाळायचे, प्रभूच्या सेवेसाठी जीवन अर्पण करायचे. कारण कोणाविषयी आपण काहीच सांगू शकत नाही. मग बायबल काय सांगते इयोब या पुस्तकामध्ये 36 अध्याय 19 ते 21 वचना, तुझ्या अपार संपत्तीचा, तुझ्या संपत्तीच्या साऱ्या बलाचा काही उपयोग होईल काय? लोक जागच्या जागी नष्ट होतील, अशा रात्रीची उत्कंठा धरू नको. काय सांगते बायबल? तुझ्या अपार संपत्तीचा, तुझ्या संपत्तीच्या साऱ्या बलाचा काही उपयोग होईल का? लोक जागच्या जागी नष्ट होतात, जागच्या जागेत मरतात. काय घेऊन जातात? काहीच नाही. त्यांना कळत पण नाही, त्यांना समजत पण नाही, अशा वेळी जागच्या जागेत मरतात. काय उपयोग तुझ्या पैशाचा मग? काय उपयोग तुझ्या संपत्तीचा मग? तुझ्या संपत्तीच्या बलाचा काय उपयोग मग? लोक जागच्या जागेत मरतात. हालेलुया. खरोखर मनुष्य जागच्या जागेत मरत आहे. इयोब 34 अध्याय 20, लोक क्षणात मृत्यू पावतात, एक मध्यरात्री झटका खाऊन गत होतात, बलिष्ठ जण कोणाचा हात न लागता उच्चत पावतात. काय सांगते वचन? सांगते लोक क्षणामध्ये मृत्यू पावतात, कळत नाही, समजत नाही. अचानक एखादा अपघात घडतो, अटॅक येतो, अचानक बायबल सांगते क्षणामध्ये मृत्यू पावतात. वचन सांगते पुण्यांना मध्यरात्री झटका खाऊन रात्रीतच अटॅक येऊन मरतात. झोपलेला एक मनुष्य सकाळी उठवायला जातो तो उठत नाही, मृत्यू पावलेले. बायबल सांगते लोक एक रात्री मध्यरात्रीच मरतात झटका खाऊन. बलिष्ठ जण, ताकदवान, दष्टपुष्ट कोणाचा धक्का न लागता जागेत पडून मरतात. कळत नाही, समजत नाही हे कसं घडत आहे. हा मनुष्य बरा होता, मजबूत होता, धडधाकट होता, अचानक पडला आणि मेला. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलेले, खोटं नाही, सत्य लिहिलेले, ज्याला कोणी बंद करू शकत नाही, ज्याला कोणी विरोध करू शकत नाही. आणि या घटना घडतही आहेत. या सर्व घटना मात्र घडत आहेत. म्हणून बायबल सांगते मरण दिवस कोणाच्या स्वाधीन मिळत नाही, मृत्यूचा दिवस कोणाच्या अधीन मिळत नाही. कोणीच सांगू शकत नाही. पण त्यापूर्वी आपण काहीतरी चांगली कामं करू शकतो, परमेश्वराचे नियम आपण पाळू शकतो, देवाची सेवा आपण करू शकतो, सत्कृत्य आपण करू शकतो. तरच या चांगल्या गोष्टी आपल्या जोडीला देवाच्या राज्यामध्ये जातील आणि त्याचा लाभ, त्याचा उपयोग आपल्या प्रत्येकाला मात्र होईल. कारण मरण दिवस कोणाच्या अधीन, कोणाच्या स्वाधीन मिळतच नाही. बघा हालेलुया. हाबील जो होता, उत्पत्ती 4 अध्याय, त्याला कल्पना नव्हती की आज मी मरणार आहे म्हणून. हाबीलाने काय केलं? हाबील नीतिमान होता, हाबील धार्मिक होता. हाबीलाने देवाला अर्पण केले. अगदी आपल्या मेंढरातलं पुष्ट प्रथम जन्मलेलं खास त्याने देवाला अर्पण केले. काहीराने आपल्या पिकातलं सर्व मिक्स अर्पण केले. पण हाबेलाचा त्या दिवशी मृत्यू झाला. त्याने देवाला अर्पण केले, त्याचं अर्पण देवाकडे पण पोहोचले. देवाने त्याच्या अर्पणाचा स्वीकार पण केला. काहीनाला राग आला, काहीनाने हाबेलाचा वध केला. हाबेल बली त्यावेळी मृत्यू पावला. पण हाबेलाचं दान आजी साक्ष देते, हाबेलाचे रक्त आजी बोलते. हाबेल मरून आजी जिवंत आहे. हाबेलाने सत्कृत्य केली, देवाच्या राज्यात तो पोचला. काहीनाने दुष्कृत्य केले, शापावर शाप ओढले गेले. शापावर शाप तर ओढलेच, पुढे त्याचा नाश तर झालाच. पण देवाने काईनापासून तयार झालेली वंशावली सुद्धा आदामाच्या वंशावलीमध्ये जोडली नाही. काईन शापितच झाला, अलग झाला. आदामाला झालेला तिसरा मुलगा शेत, याच्यापासून वंशावली सुरू केली, काईनापासून नाही. कारण तो शापित बनला आणि तो आपल्या जोडीला काहीच तर नाहीच घेऊन गेला, पण स्वतःचा नाशी करून बसला. पण हाबेल मरून आजी जिवंत आहे, त्याचा दान आजी बोलत आहे, त्याचा रक्त आजी बोलत आहे हाबेलाचं.
मग काहीतरी चांगली कर्म करा, म्हणजे मेले तरी जिवंत राहणार, तरी आपली चांगली कर्म बोलत राहणार. आपण चांगले केले बोलत राहणार. हा मनुष्य भले मरण पावला, पण या माणसाने चांगलं काम केलेले आहे, या माणसाने सत्कृत्य केलेले आहे. हा मनुष्य गरिबांना मदत करत होता, हा मनुष्य देवाची सेवा करत होता, हा मनुष्य चांगलं काम करत होता. नाव ठेवून जाईल तो. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन सांगते मरण आहे तर प्रत्येकाला आहे, पण त्यापूर्वी काहीतरी चांगलं काम करा, काहीतरी सत्कृत्य करा. आपण काही आणलं नाही, जोडीला काही घेऊन जाणार नाही, मात्र सर्व काही मात्र इथेच ठेवून जाणार. बरोबर आपल्या काहीच जाणार नाही. म्हणून वचन सांगते तू काय कर, तू स्वतःसाठी स्वर्गात संपत्ती गोळा कर. मत्ते वचन काय सांगते पहा, 6:19 ते 21 वचनापर्यंत. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नको, तेथे कसर व जग खाऊन नाश करतात आणि चोरघर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जग खाऊन नाश करीत नाही व चोर घरफोडी करीत नाही व चोरी करीत नाही, कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. स्वर्गात साठवा आपलं धन, स्वर्गात साठवा आपली संपत्ती. ना तिथे चोरी होत, ना चोर येत, ना मात्र इतर काही गोष्टी घडत. जिथे तुझं धन आहे तिथे मन लागेल. स्वर्गात धन साठव, स्वर्गात तुझं मन लागेल. पृथ्वीवर साठवलं तर पृथ्वीवर तुझं मन लागेल. आपल्या जोडीला आपल्या बरोबर काही एक जाणार नाही, काहीच घेऊन जाणार नाही. आपला देह सुद्धा नाही, शरीर पण या मातीत मिसळणार आहे. फक्त एक आत्मा जाणार आहे. आत्म्याच्या जोडी आपली कर्म आपल्या जोडीला जाणार आहे. तरी सत्कृत्य करा, चांगली कर्म करा, देवाची सेवा करा. मरण प्रत्येकाला आहे. मरणाचे प्रसंग वाढत चाललेले, प्रमाण वाढत चाललेले आहे. कधी देव बोलवील, कधी जग सोडून जातील, काहीच माहिती नाही. ना तरुण वयात जातील, म्हाताऱ्या वयात जातील, लहान कोणत्या वयात काही सांगू शकत नाही. कोणाची शाश्वती मिळत नाही. तर आता देवाच्या सेवेला सुरुवात करा, आता देवाच्या कार्याला सुरुवात करा, देवाच्या कामाला सुरुवात करा, परमेश्वराचं कार्य करायला सुरुवात करा, गरिबांना मदत करायला सुरुवात करा, दानधर्म करायला सुरुवात करा, देवाच्या सेवेत हातभार लावा. वेळ काढा, मी देवाची सेवा करणार, देवाचं काम करणार. मी मला 8 दिवस 7 दिवस आहेत. या 7 दिवसात आपण 1 दिवस प्रार्थना घेतो, पण देवाचं काम काय करतो? काढा शिवेल. मला वेळ मिळते जाऊन मी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करेन, काही काम करेन, गरिबाला दानधर्म करेन, सुवार्ता सांगेन, सत्कृत्य करेन. मी वेळ काढा देवासाठी, कारण सर्व प्रभूच्या अधीन आहे, आपल्या अधीन पण नाही. कोणती वेळ आपल्या अधीन आहे, परमेश्वराच्या अधीन आहे. देव कधी बोलवेल, कधी सांगेल, काहीच सांगू शकत नाही. पण त्यापूर्वी काहीतरी धार्मिक काम करायचंय, सत्कृत्य करायचंय, परमेश्वराच्या राज्यासाठी आपल्याला झटायचंय. म्हणजे कर्म आपल्या जोडीला जातील, मेले तरी चिंता नसेल, कारण देवाच्या राज्यात जातील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.